सह्याद्री ही अशी जागा आहे जिथे आपल्याला ऐतिहासिक किल्ले, पर्वत आणि विश्वास बसणार नाही असे अद्भुत धबधबे पाहायला मिळतात. हे धबधबे इतके सुंदर आहेत की आपल्याला शब्दात सांगता येणार नाही. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका धबधब्याला भेट द्यायला जात आहोत, ज्याचं नाव आहे कुंभे धबधबा. कुंभे धबधबा हा रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये येतो. कुंभे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करायची गरज पडत नाही, कारण धबधब्यापर्यंत तुमची बाईक आणि 4 व्हीलर आरामात जाऊ शकते. इथे तुम्ही स्वतःची बाईक आणि गाडीने आरामात येऊ शकता. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचा विचार करत असाल तर खूपच अवघड आहे. कुंभे टनल आणि त्याच्याच बरोबर समोर हा वॉटरफॉल आहे, कुंभे वॉटरफॉल. ती माणसं दिसत आहेत ना तिकडे, व्ह्यू पॉईंट आहे त्याचा. मित्रांनो, तुम्ही पण येत असाल ना, हे बघा, हे पूर्ण शेवाळ आहे. जर पाय इकडनं सटकला तर काय पकडायची पण ग्रिप नाही इथे. एवढं खतरनाक. त्या पॉइंटवर होतं एकदम प्रॉपर. तिकडनं आपण ड्रोन उडवलेला. तर नमस्कार मंडळी. आता लोकेशन तर आहे, रस्ता बिस्ता एकदम उत्तम आहे. तुम्ही पण येत असाल तर मान्सूनमध्ये हा प्लॅन नक्की करा वन डे रिटर्नसाठी. आणि खूप रिजनेबल, एकदम जास्त खर्च पण नाही. तुम्ही मित्रांबरोबर वन डे रिटर्नसाठी हा प्लॅन एकदम सजेस्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर, तुम्ही हा जर पॉईंटवर येत आहे ना, तर तुमची स्वतःची गाडी नाहीतर बाईक नाहीतर कार ह्याच गोष्टींनी या. कारण का इथे जर पब्लिक ट्रान्सपोर्टने जर तुम्ही यायला बघाल तर अजिबात नका येऊ. कारण का तिथे काही सोय नाही आहे. उगाच रात्रीचं तुम्ही तिथे नसाल तर तुम्हाला एकदम अडकायला होईल. 7:30 नंतर आम्ही आता डायरेक्ट इकडे हॉल्ट घेतला आहे, तर थोडं विश्रांतीसाठी. कारण का एकदमच कंटिन्यू आम्ही चालत आलो आहे, बाईक चालवत आलो. त्या मित्रमंडळीला अजून आपण तुमची भेट नाही दिली, भेट घालून देऊया. साईराज, अनिकेत, जेटी, ओमकार आणि रोहन नाव आहे त्याचं. आपल्या मैताचे कॉल, अरे सॉरी, कॉल हे कॅशो नाही. अतिशय सुंदर कलाकार आहे माझा मित्र. मस्त असा कॅशो वाजवतो, ऑर्गन वाजवतो. सही आहे. फक्त मैताचे कॉल जरा महाग घेतो. लाईक करा आणि शेअर करा. काय चॅनलला. अरे बघा, सपोर्ट करतो आपल्याला. तर बोली बेटा, हॅलो, मस्ती नाही. बोले बेटा मस्ते नाही. आलेले आहेत. असा आमचा सकाळचा नाश्ता. ठीक आहे गाईज, आता डायरेक्ट पुढे भेटूया आपण. रस्त्यात आपल्याला दोन्ही बाजूला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात आणि अशा रस्त्यात बाईकवर राईड करायचा आनंदच वेगळा असतो. मंडळी, आता आपण कुंभे वॉटरफॉलच्या एकदम जवळच आलो आहे. या गावाचं नाव आहे जामगाव. म्हणजे साधारण इकडनं 15-20 किलोमीटर अंतरावरच आम्ही थांबलोय. तर थांबायचं कारण म्हणजे हा एकदम अद्भुत नजारा इकडे बघा, तुम्ही बघू शकता. एकदम सुपर आहे. आणि त्या बाजूला ना नांगरणी चालू आहे, बघा. ते तुम्हाला मी दाखवतो कुठे चालू आहे. आणि ह्या साईडला असा एक ब्रिज आहे. थोडं म्हणजे तुम्ही जाणार नाही पुढे, असं तुम्हाला इथे थांबूशी वाटेल असं लोकेशन आहे इकडे. तर थोडं या बाजूला आल्यानंतर आपण एक थोडं ड्रोन आणि सिनेमॅटिक एक शॉट घेऊया. आणि आपण जिथे आपलं जायचं आहे कुंभे वॉटरफॉल, आणि तिकडेच आपण जाऊया मग. तर सध्या हे बघा, थोडा आम्ही विश्रांतीसाठी थांबलो इथे. टायटॅनिक. तर तिथे आमचा फोटोशूट चालू मित्राचा, बघू शकता.
हे टायटॅनिक पोचते ना. ते बघा शाहरुख बनलाय तिकडे. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना. दररोजच्या लाईफ मधून बाहेर पडायला शिका. आता वर गेलो. नुसतं काम 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 किती काम करायचं. थोडं स्वतःसाठी पण वेळ द्या आणि जरा बाहेर पडा. तर ठीक आहे. तर मंडळी आता आपण अशा लोकेशनला एक थांबलोय. तिथे आपण गाड्या पार्क केल्यात. तर या पॉइंटवर एक ड्रोन शॉट तर बनतोच. तर आपण एक ड्रोन शॉट घेऊया आणि इकडनं निघूया पुढच्या जर्नीला आपल्या. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर मित्रांनो बघू आता आम्ही एकदम कुंभे वॉटरफॉलच्या एकदम जवळच म्हणजे एकदम ते आता टनल लागेल ना तिथे जवळपास आलं. तर तिकडचा जो नजारा आहे तो घ्यायचा आहे म्हणून खास आम्ही इकडनं जरा थांबवली गाडी आणि आता इकडनं तो नजारा चालू होईल. तर आम्हाला खास करून तो टनलमधून शूट करायचा आहे. तो टनल असा आहे की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही कॉन्क्रीट जे सिमेंट करीन असं ते केलेलं नाही आहे. फक्त असं एक खोदून केलेलं टनल आहे. तो एकदम बघायला थरारक एकदम दृश्य होतो. तर आता आपण पुढे तो बघूया. कॅमेरा चालू ठेवा तू. हा काय सुरूच आहे ना. कॅमेरा चालू आहे. आता पुढचा कॅमेरामॅन हा ऑपरेट करणार आहे. धबधब्याला जाताना घाटातला रस्ता खूपच खराब आहे आणि संपूर्ण रस्त्यात बारीक खडक आहेत. पण तुम्ही माझ्यासारखे एक ॲडव्हेंचर रायडर असाल तर तुम्ही या रस्त्याचा नक्की आनंद घ्याल. कुंभे धबधब्याचा हा बोगदा खूपच भयानक आणि खतरनाक वाटतो. बोगद्यातून जाताना मला माझ्या कोकण रेल्वेची आठवण आली. हा बोगदा धबधब्याची शोभा वाढवतो. जसा जसा हा बोगदा संपतो तसा तसा समोरच आपल्याला कुंभे धबधबा पाहायला मिळतो. तर मंडळी फायनली आपण टनलमध्ये बघितलं तुम्ही आपण ॲक्शन कॅमेरा शूटने केलेलं ॲक्शन कॅमेरामधून शूट केलेलं. या बोगद्यातून आपण आता जस्ट बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरच आपल्याला इथे समोर दिसतं की ह्या बाजूला कुंभे वॉटरफॉल आहे. तर तो वॉटरफॉल ॲक्च्युली ना असं बघायला जाईल तर आपल्याला दिसणार नाही. तर आता कसा दिसतो ते तिकडे जाऊन बघूया आपण. चल. कारण का त्याचा व्ह्यू पॉईंट हा नाही. तिकडनं तुम्ही सरळ गेलात ना हे बघा दाखवतो तुम्हाला. हा पाठीमागे टनल दिसतो. त्या टनलच्या इथून असं सरळ रस्ता गेला ह्या बाजूला जावा. तर इकडनं व्ह्यू पॉईंट आहे आणि ह्या बाजूला सरळ टनलच्या इकडनं समोरचाच दिसतोय. तिकडनं प्रॉपर कुंभे वॉटरफॉल दिसेल आपल्याला. पण तो तुम्हाला असं दिसता येणार नाही कारण का तो खालच्या बाजूला आहे. तर तुमच्याकडे ड्रोन असेल तर तो नक्कीच दिसेल. पाठीमागचा कुंभे वॉटरफॉल आहे. अनुभव कसा वाटतोय? मस्त मस्त. आपल्याला फक्त हा खाली जे पाणी वाहत आहे ना ही बाजू ते दाखवायचे सगळ्यांना. ते नेमका दृश्य कसं आहे खालचा सीन कसा आहे तो आपल्याला बघायचा नाही ना. ते आपल्याला दिसत नाही ना. हा खाली पडतोय तो ना तोच तर मेन बघायला आलोय आपण. तर ठीक आहे आता आपण ड्रोन शॉट घेऊया इकडनं. या जागेतून आम्हाला कुंभे धबधबा काही नीट दिसत नव्हता. मी आणि माझे मित्र खूपच उत्सुक होतो की कुंभे धबधबा नक्की दिसतो कसा. म्हणून इथून आम्ही ड्रोन सोडला. पण ड्रोनने जे व्हिडिओ कॅप्चर केले हे तुम्हीच बघा. I don't wanna waste what's left.
The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. On we'll go, finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest, echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. मित्रांनो आता आपण चाललो आहोत दुसऱ्या एका पॉईंटवर, जिकडनं तो कुंभे वॉटरफॉलचा पूर्ण आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसतो. म्हणजे ह्या पॉईंटला व्ह्यू पॉईंट नाव आहे. तर आता आपण त्या जागेवर जाऊया. थोडंसं बघा, आतमध्ये येऊन असं जंगल टाईप आहे थोडं, त्याच्यातून जायचं आहे. थोडं ट्रेकिंग आहे इकडनं. म्हणजे जास्त काही अवघड नाही आहे, साधा आणि सिम्पल आहे. पण ॲक्च्युली माहिती नाही आहे, पण रूट आम्ही आता वरती पोरं होती, त्यांनी त्या लोकांनी आपल्याला हा इकडचं सजेस्ट केला की इकडनं रस्ता आहे, तर आपण इकडनं जाऊया. हे टाकणार आहे होय. तुम्ही आता तुमच्या मुलांना बघताय हे बाहेर कसे शिवाय देतात. आणि हा बोली बेटा मस्ती नाही बघ बावड्या आला ना इकडे, व्ह्यू एवढं बघायला भेटलं असतं तुला. 25 गरम ना हे पाय सटकतात. सावकाश आहे इकडे. हे भाई हे राख्या मस्ती करू नका, डायरेक्ट सटकला तर खाली जाईल. हे बघा मित्रांनो, तुम्ही पण येत असाल ना, इथे पूर्ण शेवाळ आहे. हे बघा, हे पूर्ण शेवाळ आहे. जर पाय इकडनं सटकला तर काय पकडायची पण ग्रीप नाही इथे. एवढं खतरनाक आहे. हा लावतो थांब. एवढं खतरनाक सीन आहे म्हणून जास्त. ए जेटी नको जाऊ रे, जेटी पूर्ण स्लोप आहे तो असा, फिर कैसा पूर्ण स्लोप आहे तो. कैसा मार खाएगा तू. हे बघा, आता मगाशी आपण त्या पॉइंटवर होतो एकदम प्रॉपर, तिकडनं आपण ड्रोन उडवलेला. हे बघा, तो जो पॅच आहे, हा जो पॅच दिसतोय ना, बरोबर तिकडनं काही लोक शूट करतात. पण तो एकदम बघाल तो एकदम नॅरो, एकदम छोटा झालेला आहे. तर तिकडनं तुम्ही पडू पण शकता. तर खूप विनंती आहे की तिकडे जाऊ नका कोणी. आणि खूप तिथे तर सोडून द्या, इथे पण रिस्की आहे. बघा, हा पूर्ण स्लोप आहे, पूर्ण भाग आहे बघा, सगळा भाग स्लोप दाखवतो. तर आम्ही तर कधी गेलो नाही त्या पॉईंटवर, पण ह्याच्या आधी हे लोक गेलेले तेव्हा काही लोक तिकडे जाऊन येतात. ह्याला थोडा अनुभव आहे तिकडचा. ॲक्च्युली कसं आहे, त्या पॅचवर जाणं पावसाळ्यात खरं तर टाळलं पाहिजे, कारण तो खूप स्लिपरी होऊन जातो. आपण तिथे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये गेलं तर खूप चांगलं आहे, पण पावसाळ्यामध्ये जाणं योग्य नाही आहे. कारण तिकडे खूप चिखल झालेला असतो आणि पाय वगैरे घसरण्याची शक्यता असते त्याच्यामुळे. पण ठीक आहे, तिकडे ॲक्च्युली उन्हाळ्यात पण काय आणि कशात जायची गरजच नाही, कारण का ते एकदम डेंजर रिस्की पॉईंट आहे तो. हो, पण काही जण जातातच तिकडे, ऐकत नाही ते. ते जातात. हां हां, आमच्याकडे जे सगळे आहेत ते सगळे शाने आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आत्तापर्यंत जेवढं आपण दाखवलं, तर तुम्हाला ते कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही पण येत असाल इथे, तर हे असं मूर्खा लोकांनी जे असे कचरे बिचरे टाकलेत ना, बाटल्या बिटल्या इथे, ते तुम्ही येऊन तसं वागू नका. बस एवढंच मी सांगतो. बाकी ह्या पॉईंटवर येण्यासाठी खूप मुंबईवरनं पण येऊ शकता तुम्ही, आणि पुण्यावरनंही येऊ शकता. तर ठीक आहे, व्हिडिओ इथे संपवतो मी. बाय बाय. ए चल. तर आपल्या भावाला लाईक करा, करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. विसरू नका.
बेल आयकॉनला टिक करा. करा. बरोबर आहे काय 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 बरोबर बोलतो तो. व्हिडिओसाठी ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पण या पॉइंटवर नक्की एकदा विजिट करा. खूप छान आहे, एकदम सुंदर लोकेशन आहे. जो पण व्ह्यू बघायचा आहे तो तुम्ही मागून उभं राहून पण बघू हा, शकता. तर तिकडनं तो धबधबा जर तुम्हाला दिसत नाही ना त्यात टनलच्या बाहेरून, तर त्याच्या अपोजिट साईडला येऊन हे बघा, या इकडनं रस्ता आहे, इथे पण प्रॉपर गाडी येते. इकडनं आपल्याला तो खालचा पॉईंट कसा आहे ते पण दिसतं. बस एवढंच. ठीक आहे, व्हिडिओ मी इथे संपवतो. बाय बाय. भेटूया